पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। कौटुंबिक वादातून भीषण प्रकार, जावयाने पेटवले सासऱ्याचे घर, शेजाऱ्याचेही नुकसान। पत्नीच्या वादातून संतापनावर जावयाची आगडोम, 2 घरे जळून खाक। पत्नीला माहेराहून सासरी पाठविण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून संतप्त झालेल्या जावयाने सासऱ्याचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील कुंडल महुपाळा येथे घडली। या भीषण आगीत शेजाऱ्याचे घरही जळून खाक झाले असून दोन्ही कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार मिथुन भाईदास पाडवी राहणार खडक्याचा पाटीलपाडा यांचे लग्न कुंडल महुपाळा येथील डुमडा पाडवी यांच्या मुलीशी झाले। पत्नीला सासरी पाठवण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून मिथुन आणि त्याचे सासरे डुमडा पाडवी यांच्यात सतत वाद होत होते। या वादातूनच परिस्थिती चिघळत गेली असून मिथुनने संतापाच्या भरात सासऱ्याला धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान पहाटे सुमारे 4 वाजेच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना मिथुन पाडवी याने डुमडा पाडवी यांच्या घराला आग लावल्याचा आरोप आहे। आग लागल्यानंतर काही क्षणात तिने भीषण रूप धारण केले। घरात लाकडी साहित्य आणि ज्वलनशील वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरली आणि शेजारी राहणारे सुभाष गिव्या वडवी यांचे घर आगीच्या विळख्यात सापडले। आगीच्या लपेटात आलेल्या दोन्ही घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी, घरगुती साहित्य, लाकडी बांधकाम पूर्णपणे जळून खाक झाले। अचानक लागलेल्या आगीमुळे दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। त्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले। घटनेनंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। काहीच वेळात आग नियंत्रणात आली, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या संपूर्ण घटनेने गाव हादरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी डुमड्या पाडवी यांच्या फिर्यादीवरून मिथुन पाडवी याच्या विरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील करीत असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। दरम्यान प्रशासनाकडून पीडित कुटुंबांना मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। तसेच अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे।